दीपक गाड्या घालून राहिल्या कपड्याच्या आणि चहा नाही का काय नाही का मग बदनाम करते याला बदनाम वाटतंय काय कोणाचं भीती तुला लोक काय म्हणतील ते काय ना काय हा काय 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 सांगा ना तर नमस्कार मित्रांनो, बघा शहरातल्या पोरांचं कसं काय नाही, इथं पाणी प्यायचं नाही का 2 नळी तर 2 पाणी लागते. आणि दीपकला नाही का पाणी लावायचं आहे. हे बघा आता 17 घातलाय, डबडं घ्यायचंय आणि पाण्याला जायचंय. 5 रुपयाचं पाणी आणायचंय आणि 10 दिवस प्यायचंय. हां ते मग लागतं मला ते करायचं रस्ता 10,000 रुपयाची वाज घातली आता 5 रुपयाचं पाणी आणायला. मावळी जायला भूक लागली कारण तो आपला रावण आहे त्याला खूप खायसाठी लागतं. बरं चल. कारण त्याने काल मी त्याला हॉटेलला जेवायला घेऊन गेलो पण ते म्हटलं तो 2 रोट्या खाईल पण तिने 10 रोट्या खाल्ल्या. चला अजून माऊली उठला नाही. तुम्ही सकाळी उठवलं 5 वाजता आणि मला म्हणे मला भूक लागली काय भूक लागली आता मला म्हणते पोहे बनव तर अजून म्हणतो काय खायला. मामाला इंग्लिश काय मला त्यांनी बरोबर उठले आता पाणी नाही लागलं आणि म्हणतो मला पोहे बनव आणि इथं झोपलाय. बरं चला पाणी आणू आणि त्याला पोहे करू. आता मी पाणी आणायला जात आहे आणि आमच्या मावळदादासाठी एक किलो पोहे बस होतील ना मित्रांनो. 1 किलो पोहे मावळदादासाठी आम्ही आणि 1 किलो लागते पाऊस आहे मग. तर पाणी आणायला चाललोय आम्ही आता. पाणी घेऊन येतो तर रूम बघू होतो नाही तर मला शिवाय देतो काय शा नाही दिलं भाऊ. मी चाललो आता मग आम्ही पाणी आणायला. याचं म्हणणं कसं आहे की ही रूम सोडायची आणि दुसऱ्या रूमवर जायचं आहे. तर मला रूम बघू राहाय याला राहायचं हा बघून मी का बघू. मग 1-2 दिवस राहायचं होतं. मी चाललो जे असे आपले स्वार्थी मित्र निलेश भाऊ हां स्वार्थी कशाचं 2 दिवस राहायचं होतं ना तर नाही म्हणलं. तर चला पाणी आणायला जाऊ आता. आता पाणी आणायला तर दीपकने ड्रम लावला आहे आणि आता इथं बघायचं स्कॅनर वगैरे करावं लागतं. आपल्याकडे कसं डायरेक्ट नळ असतो गावाकडे तसं नाही इथं. इथं पहिलं स्कॅन वगैरे करावं लागतं किंवा नाही का कॉईन वगैरे जर असलं तर ते कॉईन वगैरे टाकावं लागतो. नंतर मग याच्यात पाणी येतं ड्रममध्ये. मी तुम्हाला दाखवतो. आता स्कॅन करून राहिला बघा तुम्हाला दाखवतो. स्कॅन वगैरे केलं का त्याच्यात लगे अमाऊंट टाकायची. आता पाणी येईन खाली त्याने अमाऊंट टाकली आहे. आता बघा लगेच पाणी पडत झालं पाणी चालू. हे असं आहे. किती काय केलं तर शहर आहे आपल्याकडे शेवटी गाव आहे. विहिरीचं पाणी वगैरे भेटतं प्यायला. तर हे बघा इकडे पण गावासारखं मशीन ते मी तुम्हाला दाखवलं होतं मागाशी की ते हा ती मका नाही का हे म्हशीसाठी अजून ती छोटाली आहे त्याच्यासाठी नाही का. इकडं भारी आहे थोडं शेती पण आहे आणि थोडं शहर पण आहे. वातावरण भारी आहे जास्त म्हणजे दाटी नाही गावासारखं वाटतं थोडं. तर पाणी नेऊन ठेवलं आणि आता आम्हाला खारी खायची होती. आधी राईस बनवायचं होतं ठरलं होतं पण नंतर म्हटलं सकाळ आहे तर गरम चहा आणि खारी लय भारी लागते. तर मग आम्ही आता बेकरीमध्ये चाललो आहे खारी आणायला. तर तुम्हाला दाखवतो चला. तर आता आम्ही खारी घ्यायला आलो आहे. खारी घेत होतो आता इथून चहा वगैरे प्यायला. 70 ब्लॉग आहे ब्लॉग. हां ब्लॉग. आम्ही खारी घेतली. चांगली झाली शॉपिंग. दूध आणले खारी आणली. आता चहा खारीच खाऊ. आधी राईस बनवायचं होतं राईस नको आणले. आमचा दादा गेलाय निघून आता गाडीवरती. त्याला आलं राग. तुम्ही खात खाली तो नाही खात खारी आता जाऊ द्या. दीपकच्या चेहऱ्यावरती किती खुशी आहे. दूध 1 लिटरचं दूध आणलंय. आता चहा प्यायचा होता तर ते म्हटलं मी अर्धा लिटर दूध पितो 1/2 लिटरचा चहा करा. आणि खाऱ्या बघा किती आणल्या आता. ते खाऱ्या ते आणले आता. त्याच्यामध्ये पण माऊलीने कॉल करून सांगितला की मला ब्रेड आणा. कारण तो 10 रोट्या खात त्याच्यामुळे मग त्याला 1 ब्रेडचं पॅकेट आणलं आणि आमचा मावळ झाला पावासारखा 90 किलोचा. हे ब्रेड आणलंय आणि हे आणलंय खाऱ्या. हे गोड खाऱ्या ते साखर आणली. चहापत्ती आणली. ते दुखलंय. हा आता कसं लगे उठून आला. दुधातली खारी. नाही चांगली तुपातली.
दीपक गाड्या घालवायला कपड्याच्या आणि चहा नाही का काय नाही कमल बदनाम करतोय याच्यावर. याला बदनाम वाटतंय काय कोणाची भीती लोक काय म्हणतात ते लोकांची भीती नाही मला. नाही तुला मोबाईल घेऊन गेली. काय घेऊन गेली? गेम खेळली. तर आता नाही का गाड्या बिड्या घालून राहिले आणि आम्ही चहा नाही का बसत नव्हता ते छोट्या पातेल्यामध्ये तर बघा कढईमध्ये चहा ठेवलाय आता आदर नाही टाकली का? कुठे आहे अद्रक ते तसं मग. आपला चहा रेडी झालाय नाही झाला. झालाय कढई नाही झाला. त्याला थोडी उकळी पुढे जास्त म्हणजे पटकन होऊन जाईल ते पातेलच नव्हतं त्याच्याकडं कुकर होतं मग कुकरमध्ये कुठं टाकावं म्हणलं त्याच्यामुळे नाही का कढईमध्ये टाकून घेतलं चहा ते छोटं एक पातेलं होतं ते याच्यात बसलंच नसतं त्याच्यामुळे असं टाकलं भारी चहा झालाय सकाळ सकाळ चहा खारी खायला भारी वाटतं तर आता खारीन ते घेतले आम्ही चहा असं बनवून घेतलाय आता आम्ही चहा आणि खारी खाऊ राहिले तर सर्वजण बसलोय खारी खायला या तुम्ही पण माऊली लागला दणकायला खाऱ्या ओके हा दररोज पाहिजे रे दररोज दररोज तर फायनली 2 दिवस संपलेत पुण्यामध्ये आता चालत गावाकडे भरपूर एन्जॉय घेतलाय दीपक आता सुटलाय त्याच्या त्याला असं वाटतंय आता सोडून चालले तर कारण भरपूर एन्जॉय केला तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये तर आपण आता गावाकडे निघलो तर बघू पाठीमध्ये काय भेटते तुम्हाला दाखवतो 2 दरवाजे खोललेत ते हे उघडत आहे ते उघडत आहे हे उघडत आहे ते उघडत आहे आता इकडे येऊन का तिकडं बघायचं समजत नाही त्याला समजलं शेवटी टेक्नॉलॉजी लावलाय अवघड आहे चला आता निघू आपण फायनली आता घरी आलोय आता सकाळी आंघोळ नव्हती गेली गरम पाण्याने आता तर ते पण सांगतोय डायरेक्ट म्हणजे असं लाज वगैरे काय वाटत नाही सकाळी आंघोळ नव्हती केली तर आत्ता पहिलं हनुमान दादाला जायचं आहे त्याच्यामुळे आंघोळ करावंच लागेल कारण दर्शन नको तो पहिला आजचं तर आंघोळ वगैरे करतो आणि दर्शनाला जाऊन येतो आता बहिणी पाणी पण ठेवलंय काय ना हां काय सांगा ना हां त्याचं नाव नाही ना. आणि इंग्लिश असते तर वाचले असते का हां याच आहे भाजी. भाजी करायचं काय प्याड येते प्याड तर आता पाणी तापल्यावरती जाऊ हनुमान दादाला तुम्हाला पण दर्शन देतो तर आता 5-10 मिनटं वेट करू तर बाई नाही का चोलून पेटून पाणी ठेवते होय बाई किती वेळ लागेल पाणी तापायला जाळ केला का खळगे मानायचं मग व्हिडिओ काढायचा झालं. व्हिडिओ चले डोक्यात आहे तुमच्या मग खळगे केलं खळगे काढायचं कोणता काळ घ्या त्याच्या खळगे काढायचं. फायनली आता आंघोळ झाली आहे तर भरपूर टाईम झाला आहे 7-8 वाजत आले तर आणि हनुमानदाचं दर्शन झालं पाहिजे कारण आजचा दिवस नको मिस व्हायला कारण काल मी घेतलं सकाळी पण व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं पण आज जातोय तर माझ्याबरोबर तुमचं पण दर्शन आहे तर चला आपण जाऊ दर्शन घेऊन येऊ पहिलं